त्र्यंबकेश्वर येथील आंबोली धरणालगत पत्र्याचा पाढा येथे पुरातन श्री हनुमान मंदिराचा हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या मंदिराचा जीर्णोद्धार राजू शेठ भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला होता। त्यानंतर श्री रवी शेठ भुतडा, अनिल शेठ भुतडा, गणेश शेठ भुतडा आणि पवन शेठ भुतडा यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले। यावेळी धुळे येथील श्री राजूजी झा महाराज यांच्या मधुरवाणीतील संगीतमय सुंदरकांड पठणाने कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला। त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचा सत्कार पत्र्याचा पाढा भक्त मंडळाच्या वतीने तात्याबाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। यामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेविका व स्थायी समिती सदस्य सौ मयुरी अंकुश पवार, लासलगाव मर्चंट बँकेचे अध्यक्ष अजयजी ब्रह्मेचा, नामको बँकेचे संचालक ललितजी मोदी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तसेच नाशिक माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष दिनेशजी मुंदडा, उमेशजी मुंदडा, नगरसेवक समीरजी पाटणकर, नितीनजी रामायणे, अमोल कडलग, विष्णू दोबाडे कोरडे, पल्लविताई प्रवीण शिरसाट, सनीजी उगले, सूरज पाटील, सचिनजी दीक्षित, पवनजी भुतडा, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री भुतडा आणि त्र्यंबकेश्वर माहेश्वरी समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष गणेश राजेंद्र भुतडा यांचाही सत्कार करण्यात आला। या सोहळ्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची माहिती श्री रवी शेठ भुतडा यांनी दिली। संविधान न्यूजसाठी रामदास शिंद, त्र्यंबकेश्वर। मी पवन रवींद्र भुतडा, त्र्यंबकेश्वर। आज हनुमान जयंतीनिमित्त आम्ही गेली 5 ते 7 वर्षांपासून पत्र्याचा पाढा इथे आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे सकाळी 4:30-5 वाजता हनुमानरायांची महापूजा व 6-6:30 वाजता हनुमान चालिसाचा यज्ञ व दुपारी 1 ते 6 संगीतमय सुंदरकांड व संध्याकाळी 6 ते 8 महाप्रसादाचं आयोजन आम्ही करत असतो। माझे चुलते कैलासवासी राजेंद्र भुतडा यांनी गेली 17 वर्ष प्रत्येक शनिवारी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील मारुती यांची सेवा केली। आमच्या परंपरेप्रमाणे श्रावण महिन्याच्या 4थ्या शनिवारी भद्रा मारुतीला भंडारा राहायचा आणि आम्ही सुंदरकांड करायचो। पण माझे चुलते गेल्यानंतर ती सेवा आमच्याकडनं घडली नाही। माझ्या वडिलांच्या निदर्शनात आली आपण ही सेवा आपण करत होतो ती घडली नाही। आपण एवढं भद्रा मारुतीला जाणं शक्य होत नाही, तर आपण पत्र्याचा पाढा हा जो मंदिर आहे आधी माझ्या चुलत्यांनीच जीर्णोद्धार केलेला आहे आणि इथं आम्ही परंपरा गेली 5-7 वर्षांपासून आम्ही सुंदरकांड महापूजा व भंडारा करत राहतो। तसेच इथं दत्त जयंतीनिमित्त सप्ताहिक होतं 7 दिवसाचा। तसेच पवन भाऊ भुतडा, त्र्यंबकेश्वर नगरचे नगरसेवक व त्र्यंबकेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण भाऊ शिरसाट यांचाही आम्हाला मोलाचा सहभाग लाभतो।